काल एक घटना नागपूरमधल्या एका शाळेत ती उघडकीस झालेली आहे. त्या संदर्भात सतर्क असलेला पर्यवेक्षक त्याच्यामुळे ही घटना समोर आली. तातडीने त्याच्यावरती शिक्षण विभागाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात आलेली आहे. इव्हन सदर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. समाजामध्ये ज्या पद्धतीच्या चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच पद्धतीच्या काही वाईट प्रवृत्ती देखील असतात. याच्यावरती आळा घालण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी सदर पोलीस स्टेशनला तक्रार देखील दाखल केली आहे. राज्यभर रॅकेट असण्याची शक्यता आहे. चौकशीचे आदेश देणार आहे का? चौकशी होणार आहे का? ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीच्या घटना ज्या ज्या ठिकाणी घडल्या असतील किंवा घडतील याच्यावर बारीक लक्ष हे शालेय शिक्षण विभाग त्याच पद्धतीचं गृह विभागाचं देखील आहे. त्याच्यामुळे कोणी यातून सुटला त्या ठिकाणी जाणार नाही. एक मधातल्या काळामध्ये बीडची घटना समोर आली होती, त्या ठिकाणी देखील कार्यवाही करण्यात आली होती. काल परवा एक संभाजीनगरचं प्रकरण त्या ठिकाणी समोर आलं, त्या ठिकाणी देखील चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहे. एका ठिकाणी जवळजवळ 24 लोकांना निलंबित देखील त्या ठिकाणी करण्यात आले. चौकशी करून अहवाल मागितलाय. निश्चितपणे त्या शाळेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागाला सूचना देण्यात आलेल्या आहे. दुपारपर्यंत त्याचा देखील विस्तृत अहवाल त्या ठिकाणी प्राप्त